धारणा आणि ध्यान म्हणजे काय? धारणा म्हणजे देशबंध चित्तस्य धारणा अशा शब्दात म्हटले, म्हणजे चित्ताला एकाच देशाप्रती बांधणं म्हणजे धारणा. उदाहरणार्थ, जर का आपण ज्ञानेश्वर हा एक देश घेतला आणि त्याच्यावरच पूर्ण कॉन्सन्ट्रेशन करायचं म्हटलं आणि त्याच्या प्रती आपण एकदम कटिबद्ध राहिलो तर त्याला आपण धारणा म्हणू शकतो. पण तेच जर का आपल्याला तुकाराम आठवले तर तिथं धारणा ब्रेक होते. आणि ध्यान ध्यान म्हणजे त्याच्या पुढची स्थिती, म्हणजे ज्ञानेश्वर हे पूर्ण आठवतायतच, पूर्ण दिसतायतच, पण त्यामध्ये आपण एका बिंदूत येतो, म्हणजे त्यांचं एखादी मूर्ती किंवा त्यांचं एखादं इथलं चिन्ह असं काहीतरी एका बिंदूत येणं म्हणजे ध्यान.